मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय। लिंगायत वाणी आणि त्यातील इतर पोट जातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा, त्याचबरोबर लिंगायतांसाठी विशेष मागास प्रवर्ग निर्माण करून 5% आरक्षण देण्यात यावं अशा मागणीसाठी वीरशैव लिंगायत संघटनेचं आज अभिनव आंदोलन करण्यात आलं। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प वाहून गांधीगिरीच्या मार्गाने संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे या संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं। आता मराठा समाजापाठोपाठ लिंगायत समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होऊ लागलाय असं दिसतंय। लिंगायत वाणी आणि त्यातील इतर पोट जातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा, त्याचबरोबर लिंगायतांसाठी विशेष मागास प्रवर्ग निर्माण करून 5% आरक्षण देण्यात यावं अशा मागणीसाठी वीरशैव लिंगायत संघटनेनं आज अभिनव आंदोलन केलं। आपण त्याचीच दृश्य पाहतो आहोत। ही मुंबईतली दृश्य आहेत। मंत्रालयासमोर लिंगायत समाजाने कशा प्रकारे चक्का जाम केला हे आपण पाहतो आहोत। या संदर्भातला एक छोटासा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता लिंगायत समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे। आज मंत्रालयासमोर त्यांनी प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन केलेलं आहे। नेमक्या लिंगायत समाजाच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊयात। शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्याकडून। धोंडे सर, नेमक्या काय मागण्या आहेत? सरकारने यापूर्वी काय आश्वासनं दिली आणि अजून आज जे आंदोलन केलं त्याचा उद्देश काय? शिवा संघटना महाराष्ट्रातील 85 लाख वीरशैव समाजातल्या जाती उपजातीचं नेतृत्व करणारी संघटना आहे आणि या राज्यामध्ये लिंगायत समाजामध्ये अनेक जाती उपजाती आहेत। त्यापैकी काही जाती या ओबीसी मध्ये येतात, काही एनटी मध्ये येतात, काही एसबीसी मध्ये येतात, तर काही एससी मध्ये येतात। त्यापैकी महाराष्ट्रातल्या लिंगायत वाणी व लिंगायत जातीसह उपजातींना ओबीसीचं आरक्षण द्या आणि त्यापैकी 5% वेगळं आरक्षण लिंगायतांच्या उपजातीसाठी द्या, या मागणीसाठी आम्ही गेले काही दिवसापासून आंदोलन करतो आहोत। रस्ता रोको आंदोलन आणि धरणे आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही, म्हणून आज शिवा संघटनेच्या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लिंगायत आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबईमध्ये केलं होतं। त्यामध्ये आम्ही एक ठराव घेतला आणि किमान आमची दखल न घेणार, आमच्या मतावर निवडून येऊन दखल न घेणारं जे सरकार आहे, निर्ढावलेलं सरकार आहे, त्याला लाज वाटावी यासाठी आम्ही मंत्रालयाची फोटो असलेलं प्रतिकात्मक कॅलेंडर बनवून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवा संघटनेच्या वतीनं मंत्रालयाच्या इमारतीवर गुलाब पुष्प वाहून गांधीगिरीचं एक अत्यंत चांगलं आगळं वेगळं आंदोलन आम्ही यशस्वी या ठिकाणी केलं। किमान आता तरी गांधीजीच्या नावाने सत्ता भोगणाऱ्या निर्ढावलेल्या सरकारला लाज वाटून महाराष्ट्रातल्या लिंगायत वाणी व लिंगायत जातीसह उपजातींना ओबीसीचं आरक्षण देऊन माननीय आर पाटील यांनी मंजूर केलेल्या 8 मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि जर हे झालं नाही तर 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रभर शिवा संदेश रथयात्रा काढून 85 लाख वीरशैवांना आम्ही संदेश देऊ की आम्हाला फसवून धुळफेक करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करू नका, त्यांना गाड अशा प्रकारचा संदेश शिवा संघटनेच्या वतीने आम्ही देणार आहोत। यापूर्वी सुद्धा सरकारने अनेक आश्वासने दिलेली आहेत धोंडे सर, परंतु त्याची पूर्तता झालेली नाहीये। मुख्यमंत्री अशोक चव्हाण किंवा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे, अशा वेळी काय नेमकी भूमिका असेल? दुर्दैवाने आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांचा समज होता की लिंगायत समाज बहुसंख्येने असला तरी एका वाटेने जात नाही, परंतु शिवा संघटनेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाज एकजूट झालेला आहे। माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये 60,000 लिंगायताचं मतदान आहे आणि आजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये 50,000पेक्षा जास्त लिंगायताचं मतदान असून सुद्धा जाणीवपूर्वक लिंगायताच्या ओबीसीच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। याची जाणीव आणि चुणूक दाखवण्यासाठी लोकशाही मार्गाने गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे।